लातूर जिल्ह्यामध्ये खरीपाची शेती मुख्यत्वे केली जाते, कारण कोरडवाहू शेतीचा हा जो लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ती जवळपास 6 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाचं क्षेत्र आहे. मात्र यावर्षी जो पावसानं जो कहर केलेला आहे त्यामुळे आत्ता जो प्राथमिक अंदाज आहे त्याच्यानुसार 3 लाख हेक्टर क्षेत्रावर सध्या पाणीच पाणी आहे. सोयाबीन पिकाची जी अवस्था झाली ती अशी. मुख्यत्वे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं आणि त्याचबरोबर मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, ही पिकं घेतली जातात खरीपामध्ये. मात्र परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे. मान्सूनपूर्व पावसानं इथे मोठ्या प्रमाणात आगमन केलं होतं, त्यानंतर तुफान पाऊस पडला. तब्बल 30 ते 35 दिवस पावसानंतर दडी मारली आणि त्यावर पिकं तगली होती कशी तरी. त्यानंतर जो पाऊस सुरू झाला आहे तो सातत्यानं आहे आणि लातूर जिल्ह्यातली जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिकची शेती पाण्याखाली गेलेली आहे. नुकसान मोठं आहे, कारण शेतकऱ्याचं अर्थकारणच खरीप पिकावर आहे आणि तेच पीक पाण्याखाली गेले. काय नाव आहे साहेब तुमचं? नवनाथ नामदेव भोसले, गाव? औसा. औसा. बरं, किती एकर शेती आहे? मला 5 एकर शेती आहे. काय अवस्था आहे शेतीची अवस्था काय सर, सगळ्या सोयाबीनमध्ये पूर्ण पाणी उभारलेलं आहे आणि आता जगावं कसं ह्याचा मोठा प्रश्न पडला आहे. आणि सोयाबीनमध्ये काहीसुद्धा नाही सर. सर काही सोयाबीनची अवस्था शेंगावर आली होतं, काढणीला आलेलं सोयाबीन, काढणीला आलेलं हे काही शेंगा पूर्ण नासून गेल्या. तो काही इकडे ही बघा येत कसं कुठं तर शेंड्याला एखादी हिरवी शेंगा आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आता पेरणीचा खर्च काढून आता हे सगळं जर काढायचं म्हणलं तर जगायचं कसं सालभर आणि पुढे पोटाला खायचं काय, ही मोठा गंभीर प्रश्न उभारला आहे सर. जनावराची परेशानी आहे, जनावराच्या वैरणी गेल्या, म्हणजे सगळ्याच काही गोष्टी, सोयाबीन हे ते. आता जवळपास सगळीकडे हिरवं दिसतंय, बऱ्याच ठिकाणी पीक पिवळं पिवळं आहे, आहे. पण शेतीत संपूर्ण पाणी भरलेलं आहे. कारण आता जर कोणत्याही शिवारामध्ये जर तुम्ही गेलात, हे औसा तालुक्याचंच नव्हे, औसा, शिरूर, अनंतपाळ, देवणी, रेणापूर, उदगीर, जळकोट, या सर्व निलंगा, या सर्व भागातल्या कोणत्याही शेत शिवारामध्ये गेले तर परिस्थिती सारखीच आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पाणी थांबलेलं आहे, मुळ्या कुजून गेलेल्या आहेत. सोयाबीन जे काढणीला आलेलं आहे ते पूर्ण सडलेलं आहे आणि ह्या सडलेल्या सोयाबीनमधून उत्पन्न काय घ्यावं आणि त्याची काढणी तरी कशी करावी. आता शेत नीट करताना परेशानी. आता रान नीट करायचं म्हणजे कसं? आता काय रान नीटच करता येत नाही ना साहेब. कसं रान नीट करायचं आहे? सगळं राडा झालाय, सगळा रेडा झालाय, रान नीट करताच येत नाही. ह्याच्यात शेतकऱ्याचं मरण आहे. शेतकरी काय करणार मग? ह्याच्यामुळं तर आत्महत्या व्हायल्यात ना. शेतकरी आत्महत्या का करतो? ह्या नुकसानीमुळं तर शेतकरी आत्महत्या करतोय ना. आता सोयाबीन तर अक्षरशः म्हणजे कोंब फुटायले सोयाबीन. कोंब तर फुटलेलेच आहे साहेब, पण हे बघा पाणी हो काही पाणी आमच्या गरिबाच्या शेतावरच्या सोयाबीनमध्ये बघा पाणी कसं आहे ते. आणि ही ह्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही. एक तर निसर्ग साथ दिना आम्हाला, साथ दिला की पाऊस घेबळा पडलेला आहे, पाऊस पडला की पिकात नुकसान घेबळ झालेलं आहे. ह्याच्या असं झाले सध्या परिस्थिती फार बकीट झालेली आहे. त्यामुळे सरकारनं ह्याच्याकडे लक्ष देऊन गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. पण आत्ता परिस्थिती काय? तुमचं किती एकर शेत होतं? काय परिस्थिती? 10 एकर शेत आहे, पण जवळपास 8 ते 9 एकर रान पाण्याखाली गेलेलं आहे. 8 ते 9 एकरमध्ये काय काय घेतलं? काय नाही, सोयाबीन होतं फक्त सर, बाकी काही नाही. दुसरं काय, तूर होती थोडी पाणी लागून गेलं, पुन्हा उडीद पाणी लागून गेलं, मूग पाणी लागून गेलं. मग आता बाकीचं राहिलेलं काय सोयाबीन, त्याच्यात बी जवळपास 75% पाणी व्हावलं त्याच्यामध्ये. आता करायचं कसं, काय करायचं हे आता पुढे शासनानं काही अनुदान दिलं तर सगळं काही होईल, नाही तर शासन तर काय बघणं गेले सध्याच्याला. काय म्हणणं तुमचं? नाव काय साहेब तुमचं? माझं वाल्मिक राठोड. राठोड साहेब, किती एकर रान आहे? काय परिस्थिती? आपलं 4 एकर रान आहे साहेब. काय परिस्थिती? परिस्थिती म्हणजे काय एकदम बिकट आहे साहेब. रान सगळं पाणी, पाण्याशिवाय दुसरं काय नाही. आलेलं सोयाबीन तर क्लिअर गेलं जाता. आता गेलं, आता काहीच नाही. आता हे काढायचं आणि ठेवायचं म्हणलं रान पेरायचं सुद्धा मुश्किल आले शेतकऱ्याला. आम्हाला शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता, मी सलग जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पाणी दिसतंय. पूर्ण सोयाबीन पाण्याखाली आहे. मामा जरा तिकडे जा बरं, कुठपर्यंत पाणी आहे बघू. पूर्ण वावरात पाणी आहे. म्हणजे आता इथून पूर्ण शेतीमध्ये पाणी असल्या कारणानं आता परिस्थिती अशी आहे की रान नीट करायचं कसं
आणि या सर्व परिस्थितीला सामोरं जायचं कसं, कारण शेतकऱ्यांचं पूर्ण अर्थकारण हे खरीप पिकावर अवलंबून आहे आणि खरीपच हातातून 100% गेलं आहे, त्यामुळं नुकसान 100% आहे. सरकार सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली जाते, मात्र ती नुकसान भरपाई अतिशय तुटपुंजी मिळेल, कारण लागवड खर्च किंवा इतर खर्चही निघणं दुरापास्त झालं आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, औसा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.